नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला दाखवणार आहे दशम्या. आषाढी एकादशीसाठी स्पेशल एकदम दिंडीबरोबर नेतात ना त्या दशम्या. तर पहा तुम्ही कशा बनवत्या, मऊ लुसलुशीत एकदम बनवणार आहे. दूध गुळाच्या बनवलेल्या आहेत मी दशम्या. तर पहा तुम्ही नक्कीच व्हिडिओ. तर इथे एक मेजरमेंट पहा एकदम बरोबर आहे. 1 वाटी गूळ घेतलेला आहे, जरा बारीक केलेला आहे तो गूळ. संपूर्ण 1 वाटी घेणार आहे आणि त्याच्यात 1 वाटी दूध घेतलेलं आहे. दूध नॉर्मल घ्यायचं, आपलं नॉर्मल आहे ते, गरम करायचं नाही किंवा काहीच नाही. आणि असंच दूध घ्यायचं, आपलं आहे पातेल्यात तेच घ्यायचं. जरा पण गरम करायचं नाही आणि ह्याच्यात ओतायचं आणि हे दूध आणि गूळ सगळं वितळून घ्यायचं आपल्याला छान असा. हे सर्व गूळ आणि दूध वितळून घेते. जरा हलवलं ना तर थोडा वेळ असं बाजूला ठेवणार जरा हे मी, नंतर ते आपोआप वितळून जाणार. गरम करायचं नाही त्याला, असंच ठेवायचे आपल्याला. याच्यात पीठ मळायचे आपल्याला दशम्यांसाठी, म्हणून मी आता ही तयारी करते आधी, नंतर मग तुम्हाला दाखवते. आता हे जरा बाजूला ठेवते. जरा वितळला का आपोआप थोड्या वेळात वितळून जाणार आहे तो गूळ. काय असं दाबून दाबून जरा केलं ना तर तो गूळ वितळून जाणार आहे थोड्या वेळात. पहा तुम्ही कशा पद्धतीने मी दाखवणार आहे आता पुढे. जरासं हलवलं ना तर हा गूळ वितळून जाणार पूर्ण. ह्याला गरम करायची जरूर नाही आपल्याला. तर मी बाजूला ठेवते आणि दुसरी तयारी करते तोपर्यंत. हे पहा बाजूला ठेवलेलं आहे. इथे घेतलेलं आहे एक बाऊल आणि ह्या बाऊलमध्ये मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे. पाहता तुम्ही 3 वाट्या गव्हाचं पीठ घेते. असंच घ्यायचं, जास्त दाबून पण नाही. हे जसं मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. मेजरमेंटमध्ये काहीच होणार नाही. मीठ घालायचं आणि आपल्याला सुंठ पावडर असली तर सुंठ पावडर टाका, नसती सुंठ पावडर ते वेलची पावडर टाका. पण दोन्हीतून कुठलं बी टाकलं तरी चालेल. तुमच्याकडे नसलं तर जायफळ टाकलं तरी चालेल. तर इथे मी वेलची पावडर टाकलेली आहे वाटून, म्हणजे साखरमध्ये वाटलेली आहे आणि ती टाकलेली आहे. आणि 2 चमचे तुपाचं घालायचे, म्हणजे साजूक तूप आहे. हे 2 चमचे घातले. आता ह्याला सगळं मिक्स करायचं, एकदम छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. हे बघा सविस्तर व्हिडिओ आहे, नीट व्यवस्थित पहा तर तुमच्यात लक्षात येईल. पटकन होणाऱ्या, मऊ लुसलुशीत होणारा. आणि मैत्रिणींनो, खरंच दिंडीला निघाली का दिंडीतली लोकं का त्यांना आपल्या घरची लोकं दशम्या करून देतात. किंवा आपण बाहेर पण हे लोकांना आता रस्त्याने चाललं ना तर अशी दुसरी लोकं पण देतात दशम्या करून. तर हे पहा गूळ वितळला आहे. आता गूळ हलवला आहे मी, पण असं अलगद ओतणार आहे मी वरून. जास्त त्याला आता हलवणार नाही, खाली काही कचरा असला तर राहून जाईल म्हणून. त्याला काही नाही आहे कचरा, पण तरी पण मी अलगदच टाकणार आहे. पाहिले नाही आहे कचरा, पण ते आता टाकून देणार आहे मी, ते नाही घेणार. आता मिक्स करायचे. हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला वाटलं असं पातळ होईल, पण हे बिलकुल पातळ होत नाही, असं घट्ट घट्टच होत जातं. जेवढं पाणी म्हणजे जेवढं आपलं आहे ना मेजरमेंट, तेवढ्यात एकदम परफेक्ट पीठ होणार आहे. पहा तुम्ही असं करून करून करायचं. तुम्हाला वाटलं समजा हे तर नाही होणार, पण समजा वाटलं पातळ झालं जरा, थोडंसं चिमूटभर गव्हाचं पीठ चमच्याभर टाकलं तरी चालेल, काही नाही प्रॉब्लेम. आणि जास्तच घट्ट झालं तर दुधाचा जरा हा 1 चमचाभर दूध टाकलं तरी होईल. पण ह्याला मला लागलं नाही जरा पण, अगदी बरोबर झालं. हे थोड्या वेळ ठेवून ठेवून ना तर हे आपोआप घट्ट होत जाते. हे बघा आता घट्ट होत चाललेलं आहे, पहा तुम्ही. हे बघा किती घट्ट झाले पहा. तर हे झालेलं आहे आपलं. तर ह्याला मी काय करणार आहे, दाबून दाखवते. बघा असं झालं आहे, अगदी पोळ्या बनवतो ना आपण त्या पद्धतीने पीठ. हे झाकून आता 10-15 मिनटं बाजूला ठेवणार आहे, नंतर तुम्हाला दाखवते. तर 10-15 मिनटं झालेले आहेत आपले. आता पीठ घेऊ आपण. हे बघा पीठ घेतलेलं आहे. आता काय करायचं, ह्याला जराशी मळून घेते मी थोडीशी. ह्या दशम्या करायला तशी सोप्याच आहेत मैत्रिणीनं, फक्त व्यवस्थित आल्या पाहिजे. बस दशम्या एकदम मऊ लुसलुशीत झाल्या पाहिजे, टम फुगल्या पाहिजे करताना. आणि ह्या 8 दिवस टिकतात, काहीच होत नाही यांना. म्हणून एकादशीच्या वेळेस तर नक्कीच आमच्याकडं पहिली काय करायचं, ह्या दशम्या करायचं म्हणजे त्यावेळेसच करतात. जास्त दिवस टिकणारी ही वस्तू आहे. 8 दिवस तर आरामशीर मस्त राहतात.
म्हणून अशा दशम्या तुम्ही प्रवासाला देतातच. आता आम्ही लहान असताना आमची सहल जायची, म्हणजे पिकनिक जायची, सहल जायची ना, त्यावेळेस आमच्या आई आम्हाला हे दशम्या करून द्यायची. भरपूर मजा मारायचं, खायचं या दशम्या. आवडायच्या सर्वांना त्यावेळेस. पण आता कधीतरी करतो ना तर छान वाटतात त्या पण खायला. तर आता मी एकादशी निमित्त केलेले आहेत. दिंडीबरोबर तर बरेच लोकांकडं असतातच दशम्या या. प्रवासाच्या याच्यात कधी भूक लागली खायला तर असतातच. आणि रस्त्याने पण लोक दशम्याचं वाटतात रस्त्याने दिंडीतल्या लोकांना. तर हे एकादशीसाठी स्पेशल. आता तूप लावायचं मध्ये, अगदीच पोळी बनवतो आपण त्या पद्धतीनेच करायच्या ह्या. ही पहा अशाच करतात. आणि ह्याला अगदी तसा उंडा करतो ना आपण पोळीला, तसाच उंडा करायचा. आणि पीठ लावायचं आणि लाटायला सुरुवात करायची. पोळी लाटतो त्याच पद्धतीने लाटायचं. होतात लाटून पटापट. आता पोळ्या लाटायची ज्याला सवय त्या पटापट लाटून होतात. तर मैत्रिणींनो, मी आता दाखवलंच एकादशीसाठी, पण कधी पण तुम्ही करून खा. खूप छान लागतात ह्या. पौष्टिक हेल्दी बनायचं तरी चालन. गुळाचा पदार्थ आहे, दूध टाकलेलं आहे, मग त्याच्यामुळे मऊ लुसलुशीत होतात. आणि ह्याला तूप लावायचं, साजूक तुपच लावायचे जास्त करून. ज्याच्याकडे नाही त्यांनी तेल लावले तरी चालेल, पण तुपात खूप छान होतात, मऊ होतात तुपामध्ये. जास्त पातळ पण नाही करायचं, जास्त जाड पण नाही करायचं, मिडियम करायचं आपल्याला. हे बघा अजून थोडी लाटते मी. छान लाट झालेली आता, एकदम परफेक्ट झालेली आहे. वरती तवा ठेवलेला आहे मी आणि ह्याच्यावर देते टाकून. आता ह्या दशम्या अशा टम्म फुगतात. एखादी नाही फुगत, एखादी फुगती अशी, पण छान फुगतात मस्त एकदम. आतमध्ये त्याला पदर पण येतात मस्त अशा. हे बघा आता ह्याला वरून साजूक तूप लावणार आहे मी. जास्त गॅस फास्ट नाही करायचा, स्लोमध्येच करायचं. त्याच्यामुळे छान मऊ लुसलुशीत होतात आणि रंगही छान येतो त्यांना. हे बघा फुगायला लागलेली आहे ना, अशाच फुगतात टमटम एकदम. अशाच सर्व करून घ्यायच्या दशम्या. खरपूस भाजायच्या, मात्र भाजायची बिलकुल हयगय करायची नाही, का की आपल्या 8 दिवस टिकायला पाहिजे. अशा करणार आहे मी म्हणून भाजायच्या मस्त. पहा किती सुरेख दशम्या झालेल्या आहेत मस्त. त्या सगळ्या करून घेते मैत्रिणींना मी आणि मग तुम्हाला दाखवते. अशाच पद्धतीने करायच्या. खूप सोपी रेसिपी आहे, पण खूप चविष्ट आहे आणि पुराण्या जमान्यातली आहे ही दशमी. हे पहा काही काही भरपूर फुगलेले आहेत टम एकदम मस्त. काही अशाच झालेल्या आहेत. माझ्या झालेल्या आहेत बनवून आता सगळ्या. तुम्हाला दाखवते पहा किती सुरेख झालेले आहेत का नाही. मस्त एकदम मऊ लुसलुशीत एकदम छान झाले आहेत. आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. आता मी मसाल्याविषयी. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर तुम्हाला दाखवते आज मी मसाले कसे बनवते आणि कशी तुम्ही म्हणजे कुठल्या पद्धतीने मसाले बनवते. सगळे मसाले मी चुलीवर भाजते, मिरच्या निसून व्यवस्थित भाजते आणि डंकामध्ये कुटते, चक्कीत दळत नाही मसाले. आणि सर्व बरेचसे मसाले म्हणजे आहेत ते बिना केमिकलचे आहेत. मिरच्या झाले, धने झाले, हळद झालं, सफेद तीळ झाले, हे घरीच उगवलेले आहेत आमच्या शेतात. त्याच्यामुळे बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले आहेत. आणि हे 18 ते 20 मसाले मी वापरलेले आहेत. गरम मसाले, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. तुम्हाला घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहे, घेऊ शकता. आणि हे सगळे मी भाजून घेतलेले आहेत व्यवस्थिशीर. मिरच्या निसून व्यवस्थिशीर केलेले आहेत. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. ऑर्डर केल्यानंतर 2 दिवसात घरपोच फ्री डिलिव्हरी मसाले भेटणार. मसाल्याचा रंग ढलत नाही, वर्षभर तसून तसाच राहतो. मसाला घ्यायचा असला तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. मसाले तर घ्यायचे तर घ्या, पण माझ्या दशम्या कशा झाल्या हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. चला बाय.